इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। जालन्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पोलीस केवळ सॉफ्ट टार्गेट, ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा आरोप। श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही लढवणार, भाजप नेते तानाजी थोरात यांची माहिती। आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक। आता पाहूयात सविस्तर वृत्त। जालन्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने निदर्शने केली। कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून जालना शहरात आज कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारून ठाकरे गटाने आंदोलन केले। कृषी मंत्री कोकाटे यांची राज्याच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी यावेळी ठाकरे गटाने केली आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता। राज्याचे कृषी मंत्री बेताल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या एका महिन्यात शेतकऱ्यांना 2 वेळा अपमानित केले। काल परवा त्यांनी एक असं विधान केलं की शेतकरी अनुदान घेतात आणि आपल्या मुलींचे लग्न आणि साखरपुडे अनुदानातून करतात। म्हणजे हा शेतकऱ्यांचा खूप मोठा अपमान आहे। निवडणुकीच्या काळामध्ये या महायुती सरकारने आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं। शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं, निवडून आले आणि निवडून आल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की हे देणं शक्य नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य नाही। म्हणजे हे जे खोटारडं सरकार आहे, या सरकारमधले बेताल आणि अत्यंत बेजबाबदार कृषी मंत्री हे वारंवार शेतकऱ्यांना अवमानित करतायत, अपमानित करतायत आणि म्हणून त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। यासाठी आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून यावर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या प्रकरणात पोलीस केवळ सॉफ्ट टार्गेट आहेत। अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यासाठी पोलिसांवर कुणी दबाव आणला याची माहिती घ्यायला हवी असं मत सरोदे यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। शिवाय जबाबदार पदावर असताना सुद्धा पोलिसांनी आम्ही बंदुका खेळण्यासाठी दिल्या आहेत का असं बोलणाऱ्या नेत्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता सरोदे यांनी त्यांच्यावर टीका केली। पोलिसांवर कोणी दबाव आणला, पोलिसांवर कोणी दबाव आणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याचा थेट संदर्भ हा बदलापूरच्या भिंतींवर, ठाणे जिल्ह्यातल्या भिंतींवर लिहिला होता की अब बदला पुरा हुआ असं म्हणून ज्या राजकीय नेत्यांचे चित्र, फोटो लावण्यात आले होते त्या नेत्यांवर सुद्धा, ते कोणत्याही मोठ्या पदावर असतील सुद्धा, त्यांनी बेकायदेशीर वर्तन केलेलं असल्यामुळे त्यांना सुद्धा या कायद्याच्या कचाट्यात घेण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत तेव्हापासून आहे। तुम्हाला कोण नेमकं या सगळ्या प्रकरणात आहे असं वाटतं, कारण सातत्याने या संदर्भात तुम्ही देखील आवाज बघा, ज्यांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर एन्काउंटरचं समर्थन केलेलं आहे ते अत्यंत जुनाट विचारांचे, बेकायदेशीर डोक्याचे आणि कायदा समजून न घेता केवळ सत्ता आपल्या हातात आहे म्हणून सत्ताधीश बनू पाहणारे हुकुमशाही प्रवृत्तीचे जे नेते आहेत त्यांनी अक्षय शिंदेच्या मृत्यूचं राजकारण केलं, भांडवल केलं आणि त्याचं समर्थन सुद्धा केलेलं आहे। ज्यांनी तेव्हा एका महत्त्वाच्या पदावर असताना असं म्हटलं की पोलिसांना आम्ही बंदुका काही खेळण्यातल्या दिलेल्या आहेत का, त्या खेळण्यासाठी आहेत का, असं ज्यांनी म्हटलं असेल त्यांच्यावर, ते काल येऊन गेले कोल्हापुरामध्ये, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सुद्धा। इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली। याला अनुसरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल भवानीनगर येथे सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली। यात पृथ्वीराज जाचक यांच्यासोबत संधान बांधत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी किंवा एकतर्फी करण्यासाठी समविचारी लोकांना एकत्र घेऊन निवडणूक लढण्याचं अजित पवारांनी घोषित केलंय। मात्र आता अजित पवारांच्या या निर्णयाला महायुतीमधील नेत्यांनीच विरोध दर्शवलाय। भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही लढवणार असल्याचं घोषित केलंय। हो, आम्ही कारखान्याचे इलेक्शन लढवणार आहे। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना त्या ठिकाणी स्वाभिमानाची वागणूक मिळावी। इलेक्शन मध्ये हार जीत ही ठरलेली असते, कोणाचं जीत होईल कोणाची हार होईल, परंतु काल अजितदादांनी कालच्या मेळाव्यामध्ये आम्ही एकतर्फी इलेक्शन करू, बिनविरोध नाही झाली तर
हे जे त्यांचं वक्तव्य आहे आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याला कुणी हौशे नवशे गवशे फॉर्म भरतील हे त्यांचं वक्तव्य आहे. त्या वक्तव्याच्या विरोधात सगळे सभासदांच्या मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. स्वतःच्या संचालक मंडळ भ्रष्ट आहे म्हणून तुम्ही जाहीर तिथं सांगता, पण 5-10 वर्ष त्यांच्यावर काही तुम्ही प्रतिक्रिया देत नाही. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. निवडणुकीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यामुळे सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे या मागणीसाठी अमरावतीच्या पंचवटी चौकात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग गुडघे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. उड्डाण पुलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा पेटवून अमरावती शहरातील पंचवटी चौकातील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प करण्यात आली. देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. ग्राम रोजगार सेवकांना फिक्स मानधन देण्यात यावे या मागणीसाठी बीड जिल्हा कचेरी समोर ग्राम रोजगार सेवकांनी धरणे आंदोलन केले. 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासनाने GR काढून तात्काळ अंमलबजावणी करत ग्रामपंचायत सेवकांना फिक्स मानधन देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप देखील फिक्स मानधन देण्यात आलं नाही. तरी तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी. तसंच ग्राम रोजगार सेवकांचे मानधन त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करावे या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खूप सारे GR काढले होते. त्यापैकीच रोजगार सहाय्यकांच्या फिक्स मानधनासाठी 3 ऑक्टोबर 2024 रोजी GR काढला होता, परंतु त्या GRची अंमलबजावणी केली नाही आणि आज आम्हाला जवळपास 6 महिन्यापासून कसल्याही प्रकारचं मानधन मिळालेलं नाही आणि जी देण्याची प्रक्रिया चालू आहे ती पूर्वीप्रमाणेच आहे. म्हणजे GR काढूनही आम्हाला त्याप्रमाणे आज मानधन मिळत नाही आणि तसेच अतिरिक्त रोजगार सेवक भरत आहेत. आज मनुष्य दिवस कमी जरी असले तरी अतिरिक्त रोजगार सेवक काढण्यात आलेले नाही आहेत आणि रोजगार सेवकांना कुठल्याही प्रकारचं विमा कवच दिलेलं नाही. म्हणून आम्ही शासनाचा निषेध करण्यासाठी व 3 ऑक्टोबर 2024चा GR लागू करण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. पत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. प्रशासनाने बीड जिल्ह्यातील नागरिकांना घरकुल दिले, मात्र बांधकाम करण्यासाठी वाळू उपलब्ध नसल्याने वाळू घाटाचा लिलाव करून वाळू उपलब्ध करून द्या अशी मागणी घरकुल धारकांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत 1 दिवसीय धरणे आंदोलन केले. बीड जिल्ह्यात जवळपास 76,765 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे, मात्र वाळू अभावी घरकुलांची बांधकामं रखडली असल्याचं सर्वत्र चित्र दिसून येते. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी घोषणा केल्याप्रमाणे घरकुल धारकांना मोफत 5 ब्रास वाळू देण्याचे शासन आदेश काढण्यात यावेत. राज्य शासनाच्या वाढीव 50,000 रुपयांच्या अनुदानातून 15,000 सोलरवर खर्च करण्याची अट रद्द करण्यात यावी.
बीड जिल्ह्यात वाळू घाटांचे स्थगित लिलाव सुरू करण्यात यावेत अशी त्यांनी मागणी केली आहे। विविध शासनांच्या घरकुल योजना आहेत, शबरी योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, रमाई योजना असेल। मात्र पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 76,000 घरकुलं मंजूर झालेले आहेत। मात्र बीड जिल्ह्यामध्ये वाळू घाटाचे लिलाव करण्यात आलेले नाही। त्यामुळं जी वाळू लोकांना घ्यावी लागते 4 ते 5 बरास वाळूला तब्बल 40 ते 50,000 रुपये खर्च करावा लागतो। दुसरी गोष्ट, महसूल मंत्री व मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळे सरांनी जाहीर केलं होतं की जे घरकुलधारक आहेत त्यांना 5 बरास वाळू मोफत देण्यात येईल। मात्र त्याचा शासन आदेश पारित न झाल्यामुळं जिल्हा प्रशासन स्तरावर ते काय त्यांना वाळू मिळत नाही। त्यामुळं आमची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे घोषणा केली त्याप्रमाणे शासन आदेश पारित करण्यात यावे। दुसरी गोष्ट, बीड जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव करण्यात यावेत जेणेकरून गोरगरिबांना स्वस्तामध्ये वाळू मिळेल। आणि तिसरी गोष्ट, जे राज्य शासनानं 50,000 रुपये घरकुलासाठी अनुदान वाढवले केलेलं आहे, मात्र त्यामध्ये त्यांनी 15,000 रुपये हे सोलारसाठी खर्च करण्यात येतील आणि जे त्यासाठी खर्च करणार येणार त्यांना ते मिळणार नाहीत। म्हणजे ही जाचक अट आहे ती रद्द करण्यात यावी, यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर लक्षवेधी आंदोलन करत आहोत। गेल्या 8 दिवसांपासून नगरपालिका आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात नाशिकच्या चांदवड येथील ठेकेदार रवींद्र नेहारकर हे आमरण उपोषणाला बसले असून त्यांची सुमारे 23 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी चांदवड येथे रस्ता आणि गटारीचे काम करण्यात आले, परंतु हे काम करून देखील या ठेकेदाराचे बिल न मिळाल्याने सदर ठेकेदार 8 दिवसांपासून आमरण उपोषण करत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करणं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याची भूमिका घेत कुणाल कामराचं गाणं वाजवण्याचा इशारा देणं महापालिकेच्या सहाय्यक शिक्षकाला महागात पडले। महापालिका प्रशासनाकडून सहाय्यक शिक्षक गिरीश पोंडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले। गिरीश पोंडे यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। शिवाय कुणाल कामराचं गाणं वाजवण्याचाही इशारा दिला होता। त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। दरम्यान ही कारवाई मागे घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। आम्ही 5 एप्रिलला सर्व सामाजिक संघटनांचं, शेतकरी संघटनांचं एकत्रित बैठक होती आणि 12 मार्च रोजी मोर्चा काढून देखील जर फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर भेटत नसतील तर त्यांना कोल्हापूरमध्ये आंदोलन त्यांना करायचं आणि त्यांची भेट घ्यायची अशी साधारणपणे नियोजन आम्ही 3 तारखेला केलं होतं। आणि मी एक शिक्षक समाजातील संवेदनशील नागरिक या नात्याने या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणतंही आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक वक्तव्य मी केलेलं नव्हतं। कोणता व्हिडिओ हा प्रशासनाच्या हाती लागला आहे आयुक्त उपायुक्तांच्या माहिती नाही आहे। सरळपणे समजतंय की खासदार श्रीकांत शिंदे असतील किंवा एकनाथ शिंदे यांनी त्यांना आयुक्तांना उपायुक्तांना फोन करून सांगितलेलं आहे की यांच्यावरती कारवाई करा। आंदोलक शेतकऱ्यांनी ठरवलं होतं की जे आर्टिस्ट आहेत कुणाल कामरा यांनी जे गायलेलं गीत आहे विडंबनात्मक, त्याच्यामध्ये कोणाचं नाव देखील नाही आहे, असं गाणं जे आहे हे प्रतिरोधाचं आंदोलनाचं प्रतीक म्हणून त्या दिवशी वापरावं। आता हे सगळं करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशाचा राग आलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग निवडणुकीपूर्वी त्यांनी रद्द करतो म्हणून सांगितलं होतं आणि आता पुन्हा ते रद्द करायला तयार नाही। त्याच्यापासून त्यांनी यू टर्न घेतलेला आहे, घुमजाव केलेला आहे। अशा वेळी मला असं वाटतं की ही जी निलंबनाची कारवाई जी केलेली आहे सूडबुद्धीनं, राजकीय सूडबुद्धीनं, याचा फेरविचार व्हायला पाहिजे। मध्य प्रदेशातून जालन्यात पळून आलेल्या अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले। जालन्याच्या दामिनी पथकाने ही कारवाई केली आहे। दामिनी पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक अल्पवयीन मुलगी रेल्वे स्टेशनच्या दिशेने एकटीच पळत जाताना दिसली। दामिनी पथकाला संशय आल्याने त्यांनी सदरील मुलीस थांबून विचारपूस केली। यावेळी सदरील मुलगी तिच्या बहिणीसह मध्य प्रदेश राज्यातील अनुपपूर येथून पळून जालन्यात आल्याचं त्या मुलीने सांगितलं। मुलीच्या शोधात तिचे आईवडील सुद्धा जालन्यात आले होते। यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलीला समजावून सांगून तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील
उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। जालन्यात 6 वर्षाच्या चिमुकलीवर आईच्या प्रियकराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कदीम जालना पोलिसांनी त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्यात। प्रशांत प्रकाश वाडेकर असं या आरोपीचं नाव आहे। सदर चिमुकलीची आई आणि आरोपी गेल्या 2 वर्षांपासून लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होते। प्रशांत प्रकाश वाडेकर याने त्याची प्रेयसी असलेली महिला घरी नसताना 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला। कदीम जालना पोलिसांनी तातडीने आरोपी प्रशांत प्रकाश वाडेकर यास ताब्यात घेऊन सदर गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे। दरम्यान जालना शहरात घडलेल्या या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली। महाबळेश्वरमध्ये पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी आलेल्या युवकांनी मोबाईलमध्ये पर्यटनासाठी आलेल्या महिलांचे आणि मुलींचे फोटो काढल्यामुळे मालेगाव येथील युवकांवर कारवाई करण्यात आली आहे। संबंधित युवकांना महाबळेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्या मोबाईलमधून काही फोटो देखील मिळाले। साताऱ्याच्या माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचा विवाह सोहळा आणि ध्वज बांधण्याच्या उत्सवाचा कार्यक्रम खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत श्री शंभू महादेवाची महापूजा करून महाआरतीने उत्सवाची सुरुवात झाली। 9 एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून मुंगी घाटातून कावड चढवून शंभू महादेवाला अभिषेक घालण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे। या बातमीचा वेळ झाली। प्राईम टाइम बुलेटिन